तर कसं आहे पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा लाडका ओमी. आपण आलतो परत एकदा ब्लॉग मध्ये, लई दिवसांनी ब्लॉग काढायला आलेलो ना. आपलं प्लॅनिंग झालतं रामबाग फिरायला जायचं. काय घरात ना आवरून बिवरून बाहेर निघलो, पेट्रोल टाकला आणि निघालो. मी मामा चाललेलो आज रामबागला. घरात ना आवरून निघलो, पर बाहेर धुळ्याने एवढी हालत खराब झालती म्हणजे काय सांगू नका. घरात ना पावडर बिवडर लावून आलतो, बरं बाहेर आलो मी, फुकटची पावडर भेटली. काय अशा इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करता करता आम्ही दोघं आलो रामबाग मध्ये. आपण तर फर्स्ट टाइम आलतो मुंबईमध्ये येऊन, महिना 2 महिने झालं, पर आपण तर फर्स्ट टाइम आलतो बाहेर कुठं तर फिरायला. हे बघून मला फक्त एकही डायलॉग आठवला, काय झाडी काय डोंगर. डोंगर तर नाही, परत झाडी बघून तर असं वाटत होतं. आमच्या मामासाठी तर हे काय आंबटच झालतं, कारण की आमचं मामा सारखं येऊन येऊन काय त्यांना काय एक्साइटमेंट नव्हती, पण मला जास्त होती काय नवीन नवीन गोष्टी बघायला. तर फर्स्ट टाइम इकडे रामबागला आलतो, पर भावानं एक नंबर बाग होती इथं. बघल तेवढी झाडं झुडपं कमी जाय. इथून मोहरं आलो, आपल्याला याच्यातून जायचं फोटोशूट चालू होतं म्हणून आपण साईडनं गेलो. मोहरं एक तसं सेम दिसलं, काय एकदम मस्त होतं. तिथनं मोहरं गेलो वॉशरूमला गेलो फ्रेश होऊन बाहेर आलं की आपल्याला तिथनं बाहेर आल्यावर हे दिसलं. आता तुम्ही सांगा या आपल्या गावाकडे या गोष्टीला काय म्हणते ती. आपल्या गावाकडे माल राहणार सगळीकडे असतंय. तिथनं मोर आल्यावर ही खेळणी दिसली, पर या खेळणीची गाठ होती अहो फक्त 10 वर्ष मुलत बसाई होती, म्हणून काय आपण तिथं गेलो. जरा मोर आलो ना, आम्ही दोघं एका साईडला एका तळ्यावर बसलो निवांत मध्ये, आमच्या उज्ज्वल भविष्याची चर्चा करत बसलेलो. आता काय करायचं कुठं जायचं. प्लॅनिंग ठरलं डबल आम्ही घरी जायचं. मग तिथनं जाताना आपल्याला इंग्लिश केळी दिसली. इंग्लिश केळी हो, म्हणजे आपल्या गावाकडची वेगळी इकडची वेगळी. मग जाता जाता आता तुम्हाला सांगतो भावना, आपण लय आलतो लय दिवसांनी ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग आवडल्यास भावना लाईक फॉलो शेअर करा. तर भेटूया नवीन आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.